भोंदूबाबा अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट काय? पॅरालिसिस अटॅक आणि HIV वरून अशोक खरातच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातची महिला लैंगिक शोषण प्रकरणी SIT कडून चौकशी सुरू आहे. याच SITच्या पथकानं अशोक खरातची HIV टेस्ट केली आहे. आता त्याचा रिपोर्ट आलाय. अशोक खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. खरातच्या प्रकृतीबाबत आणखी एक माहिती चौकशीतून समोर आली आहे. खरातला 1.5 वर्षापूर्वी अर्धांगवायूचा सौम्य झटका आला होता, अशी माहिती आता पुढे आली आहे. विशेष म्हणजे शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे पॅरालिसिसचा अटॅक आला होता, अशी माहिती आता मिळते. या घटनेला 1.5 वर्ष उलटल्यानंतरही खरात पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याच्या एका हाताला आजही हालचाल करताना त्रास होतो. भुवया वर खाली दिसून येतात, जे अर्धांगवायूच्या झटक्याचं लक्षण मानलं जातं. पॅरालिसिसच्या अटॅकवरील उपचारासाठी खरातने भाविकांच्या पैशावरच अमेरिकेत जाऊन उपचार केल्याची माहिती समोर आली आहे. काल SITने खरातच्या ऑफिसमध्ये जाऊन पंचनामा केला. यातील काही साहित्य तपासणीसाठी पाठवण्यात आलंय. त्यामुळे या तपासणीसह खरातच्या चौकशीतून आणखी कोणती नवी बाब समोर येते याकडे लक्ष असेल. नाशिकहून प्रवीण ठाकरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.